Hi, today we are going to learn lesson number 2, how the dog found himself a new master. तर आज आपण सेकंड लेसन बघणार आहोत. त्या लेसनचं नाव आहे की डॉगने त्यांचा जो मास्टर आहे म्हणजे मालक आहे, स्वतःसाठी नवीन मालक कसा काय शोधला ते बघणार आहोत. बिफोर यू रीड, तर लेसन वाचण्याच्या अगोदर आपण काय बघणार आहोत. यू मे नो दॅट द डॉग अँड द वुल्फ आर क्लोजली रिलेटेड. तर तुम्हाला माहीत आहे का की जो डॉग आहे तो कुत्रा आणि वुल्फ म्हणजे लांडगा, तर ते एकमेकांच्या सारखेच असतात. क्लोज रिलेटेड म्हणजे जो लांडगा आहे ना तो कुत्र्यासारखा दिसतो, फक्त तो थोडासा असा मोठा असतो, कुत्र्यापेक्षा उंच असतो. You may also know something about how over the centuries human beings have domesticated and tamed wild animals. आणि तुम्हाला हे सुद्धा माहीत आहे ना की खूप सेंचुरीज पूर्वी किंवा खूप सेंचुरीज पासून म्हणजे अनेक वर्षांपासून माणसाने जे वाईल्ड ॲनिमल्स आहेत, म्हणजे सुरुवातीला तर सगळे जंगलीच प्राणी होते, जंगलामध्येच राहत होता ना माणूससुद्धा, तेव्हा त्याने जंगलात राहणाऱ्या प्राण्यांना डोमेस्टिकेटेड म्हणजे माणसाळावलं आणि त्यांना पाळीव प्राणी टेम्ड ॲनिमल म्हणजे पाळीव प्राणी बनवलं. हिअर इज द स्टोरी अबाउट हाऊ द डॉग बिकेम अ टेम ॲनिमल. आणि आता आपण जो लेसन बघणार आहोत तर त्याच्यामध्ये हीच स्टोरी आहे की जो कुत्रा आहे, जो डॉग आहे, तो कसा काय पाळीव प्राणी बनला. तर हे आपल्याला या लेसनमधून कळणार आहे. डॉग्स वेअर वन्स देअर ओन मास्टर्स. म्हणजे जे डॉग्स आहेत, कुत्रा आहे, तर त्यांचं कोणीही मालक नव्हता, ते स्वतःचे मालक होते. अँड लिव्ड द वे वोल्व्स डू इन फ्रीडम. आणि जसे लांडगे राहतात ना मोकळे मुक्त, त्याप्रमाणे ते स्वतंत्रपणे राहत होते. Until a dog was born who was ill pleased with this way of life. कधीपर्यंत ते मोकळे स्वतंत्रपणे राहत होते, जोपर्यंत एक जो कुत्रा जन्माला आला की तो त्याच्या अशा आयुष्याने असा जो जगत होता जंगलामध्ये एकटाच, त्याने तो इल प्लीज्ड म्हणजे तो हॅप्पी नव्हता. त्याला अजिबात अशा प्रकारचं जीवन आवडत नव्हतं. का आवडत नव्हतं? कारण ही वॉज सिक म्हणजे and tired of wandering about by himself, looking for food and being frightened of those who were stronger than he. आता त्याला एकटं राहायला, असं मोकळं राहायला का आवडत नव्हतं? कारण तो सिक अँड टायर्ड, त्याला जे सारखं रोज खाणं म्हणजे जे अन्नासाठी काहीतरी खाण्यासाठी इकडे तिकडे भटकावं लागायचं, कारण स्वतःचं अन्न स्वतःच शोधावं लागायचं. त्यासाठी त्याला पूर्ण जंगलामध्ये भटकावं लागायचं, फिरावं लागायचं. त्याला खूप कंटाळा आला होता आणि जे त्याच्यापेक्षा जास्त स्ट्रॉंगर आहेत त्यांना तो घाबरत होता. त्यामुळे त्याला असलं जीवन नको होतं. He thought it over and decided that the best thing for him to do was to become the servant of one who was stronger than anyone on earth, and he set out to find such a master. मग याच्यातून त्याने एकच पर्याय काढला, एकच ऑप्शन काढला. त्याने खूप विचार केला आणि मग त्याने असं ठरवलं की सगळ्यात चांगलं काय आहे, तर जो पृथ्वीवरती सगळ्यात स्ट्रॉंगर आहे, सगळ्यात बलवान आहे, तर त्याला आपला मालक बनवायचं आणि आपण त्याचा नोकर बनून राहायचं. म्हणजे आपल्याला कोणी त्रासच देणार नाही आणि आपला मालक आपल्याला खायला देईल. म्हणजे खाणं शोधण्यासाठी पण आपल्याला फिरावं लागणार नाही, असा त्याने विचार केला. He walked and he met a kinsman of his, a big wolf who was as strong as he was fierce. आणि तो चालतच राहिला कारण त्याला त्याचा मालक शोधायचा होता. मग ते मालक शोधण्यासाठी तो चालत होता आणि त्याला त्याचा किन्समॅन म्हणजे रिलेटिव्ह म्हणजे त्याच्यासारखाच दिसणारा किंवा त्याचा नातेवाईक एक मोठा लांडगा दिसला की जो खूप स्ट्रॉंग दिसत होता, खूप बलवान होता, शक्तिशाली होता आणि तो त्याला घाबरला. ठीक आहे, किंवा तो खूपच फिअर्स होता म्हणजे भयानक दिसत होता. Where are you going, dog? The wolf asked. म्हणजे लांडग्याने विचारलं की डॉग तू कुठे चालला आहेस? I am looking for someone to take up service with. मग त्या डॉगने सांगितलं मी असं शोधतोय की ज्याचे आपण
सर्व्हिस करू, ज्याची आपण नोकरी करू. वुड यू लाईक टू बी माय मास्टर वोल्फ? मग त्याने विचारलं की लांडग्या, तू माझा मालक होशील का? आय डोंट सी व्हाय नॉट, द वोल्फ सेड. तो जो लांडगा होता तो म्हणला, का नाही, मी होईन तुझा मालक. अँड दिस ॲग्रीड अपॉन, द टू ऑफ देम वेंट ऑन टुगेदर. आणि मग दोघे त्याच्यावर ॲग्री झाले की वोल्फ म्हणला मी तुझा मालक होईन आणि तो डॉग म्हणला की मी तुझा सर्वंट होईल, म्हणजे तुझा नोकर होईल. आणि असं म्हणून ते दोघं एकत्र चालू लागले. They walked and all of a sudden the wolf lifted his nose, sniffed, darted quickly off the path and into the bushes and crept deeper into the forest. आणि ते चालत होते आणि अचानक वोल्फने त्याचं नाक, लिफ्टेड हिज नोज म्हणजे कशाच तरी तो वास घेत होता, स्निफ्ट म्हणजे तो वास घेऊ लागला, अँड डार्टेड क्विकली ऑफ द पाथ म्हणजे त्या रस्त्यावरून तो डार्टेड म्हणजे तिथून मूव्ह झाला, लगेचच अचानकपणे तो तिथल्या झाडीमध्ये शिरला आणि डीप जंगलामध्ये, अजून जंगलामध्ये आत 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 तो निघून गेला. द डॉग वॉज मच सरप्राईज. त्या कुत्र्याला खूप आश्चर्य वाटलं की हा असा लांडगा पळून का गेला. व्हॉट्स कम ओव्हर यू मास्टर, ही आस्क्ड. कुत्र्याने लांडग्याला विचारले की मालक काय झालं, काय येत होतं तुमच्याकडे. व्हॉट हॅज फ्रायटन्ड यू सो, तुम्ही कशाला इतके घाबरला आहात, कुणी तुम्हाला इतकं घाबरवलं. कांट यू सी देअर इज अ बियर आउट देअर अँड ही माईट ईट अ बोथ ऑफ अस, यू अँड मी. मग तो लांडगा म्हणाला तुला दिसलं नाही का, तिथे एक बियर म्हणजे अस्वल आहे आणि ते आपल्या दोघांना पण खाऊन टाकेल, तुला आणि मला. Seeing that the bear was stronger than the wolf, the dog decided to take up service with him and he left the wolf and asked the bear to be his master. आणि मग कुत्र्याने बघितलं की लांडग्यापेक्षा तर बियर, अस्वल स्ट्रॉंगर आहे, अजून ते शक्तिशाली आहे. मग कुत्र्याने ठरवलं की आपण आता अस्वलाची नोकरी करायची आणि तो त्या लांडग्याला सोडून त्या अस्वलाकडे गेला आणि त्या अस्वलाला विचारलं की तू माझा मालक होशील का. द बियर ॲग्रीड टू दिस रेडिली अँड सेड लेट अस गो अँड फाइंड अ हर्ड ऑफ काऊज. आणि ते अस्वल लगेचच तयार झालं. ते म्हणलं ठीक आहे, तू कर माझी नोकरी. आणि तो कुत्र्याला म्हणाला अस्वल की चल आता आपण गायींच्या कळपाकडे, हर्ड ऑफ काऊज म्हणजे गायी जिथं खूप असतात की नाही त्याला म्हणतात हर्ड ऑफ काऊज, गायींचा कळप, तिकडे जाऊयात. आय विल किल अ काऊ अँड देन वी कॅन बोथ ईट अवर फिल. आणि मी तिथे गेल्यावर एक गायीला मारतो आणि मग आपण दोघं ती गायी खाऊ आणि आपलं पोट भरू. दे वॉक्ड ऑन अँड सून सॉ अ हर्ड ऑफ काऊज. ते चालू लागले आणि मग त्यांना लवकरच गायींचा कळप दिसला. बट जस्ट ॲज दे वेअर अबाउट टू कम अप टू इट दे वेअर स्टॉप्ड बाय अ टेरिबल नॉईज. आणि ते गायींच्या अशा कळपाजवळ जाणार तेवढ्यात त्यांना एक मोठा टेरिबल भीतीदायक आवाज ऐकू आला. द काऊज वेअर मूविंग लाऊडली अँड रनिंग इन अ पॅनिक इन ऑल डिरेक्शन्स. तो आवाज सगळ्यांनीच ऐकला, त्या गायींनी पण ऐकला आणि मग त्या गायी हंबरू लागल्या, मोठमोठ्याने ओरडू लागल्या आणि इकडे तिकडे घाबरून पळू लागल्या, सगळ्या दिशेने त्या पळू लागल्या. द बियर लुक्ड आउट फ्रॉम बिहाइंड अ ट्री. मग हे अस्वल असं झाडाच्या मागून त्याने बघितलं. अँड देन ही टू रॅन हॅस्टिली डीपर इन टू द फॉरेस्ट. आणि ते सुद्धा खूप गडबडीमध्ये, खूप भीतीने जंगलामध्ये आत आत पळून गेला. नाव व्हाय डिड आय हॅव टू कम हिअर सेड ही टू द डॉग. मग तो अस्वल जे आहे ते कुत्र्याला म्हणाले की मी इकडे का आलो. इट इज द लायन हू रूल्स द फॉरेस्ट इन दीज पार्ट्स. कारण या भागामध्ये तर लायन आहे, सिंह आहे आणि त्याचंच इथं राज्य आहे. द लायन हू इज ही. मग कुत्रा म्हणाला लायन, सिंह कोण आहे हा.
डोंट यू नो ही इज द स्ट्रॉंगेस्ट बीस्ट ऑन अर्थ. मग अस्वल म्हणाला, तुला माहीत नाही का, पूर्ण पृथ्वीवरचं जे स्ट्रॉंगेस्ट आहे, शक्तिशाली प्राणी आहे, तर तो लायनच आहे, सिंहच आहे. वेल देन आय विल से गुड बाय टू यू बियर. मग कुत्रा म्हणाला, मग ठीक आहे, मग मी तुला बाय बाय करतो, मी तुला आता सोडून जातो. आय वॉन्ट अ मास्टर हू इज स्ट्रॉंगर दॅन एनीवन ऑन अर्थ. मला असा मालक पाहिजे तो पृथ्वीवरती सगळ्यात स्ट्रॉंगर असेल, सगळ्यात शक्तिशाली असेल. अँड ऑफ द डॉग वेंट टू आस्क द लायन टू बी हिज मास्टर. आणि मग तो कुत्रा त्या लायनला विचारण्यासाठी की तू माझा मालक होशील का, असं म्हणून निघाला. The lion agreed to it and the dog stayed with him and served him for a long, long time. आणि तो लायन ॲग्री झाला. लायन म्हणला, ठीक आहे, मी तुझा मालक होतो, तू माझी सेवा कर. आणि असं म्हणून तो कुत्रा त्या लायनसोबत खूप खूप वर्षांपर्यंत, खूप काळापर्यंत राहिला. इट वॉज अ गुड लाईफ अँड ही हॅड thing to complain of, for there was no stronger beast in the forest than the lion, and no one dare touch the dog or offend him in any way. आता ह्या कुत्र्याचं आयुष्य खूप चांगलं होतं, त्याची लाईफ खूप गुड होती, कारण त्याला खाण्यासाठी कुठं भटकावं लागत नव्हतं, कुठं फिरावं लागत नव्हतं, त्याला जागेवर खायला भेटत होतं. त्याला आता कुठलीच कंप्लेंट नव्हती, कारण लायनपेक्षा कोणच स्ट्रॉंग नव्हतं, कोणच शक्तिशाली नव्हतं, म्हणून त्याला कुणालाच घाबरण्याची गरज नव्हती कुत्र्या. आणि डॉग हा लायनचाच सेवक आहे, त्याच्यामुळे दुसरा कोणताही प्राणी त्या डॉगला अजिबात त्रास देत नव्हता किंवा काहीही म्हणत नव्हता. बट वन डे the two of them were walking side by side along a path that ran amid bare cliffs when all of a sudden the lion stopped. पण एके दिवशी कुत्रा आणि तो लायन आहे, सिंह आहे, तर तो असे रस्त्याने चालत होते आणि ते पळत पळत एका बेअर क्लिफ म्हणजे असा उंच दगड, त्या दगडाच्या मधोमध येऊन थांबले आणि तिथे अचानकच तो लायन थांबला. ही गेव अ ग्रेट रोअर. त्याने मोठ्याने सिंहगर्जना केली, म्हणजे रोअर म्हणजे तो मोठ्याने ओरडला. अँड स्ट्रक द ग्राउंड अँग्रीली विथ हिज पॉ विथ सच अ फोर्स दॅट अ होल फॉर्म देअर. आणि तो त्याचा पॉ म्हणजे पायाच्या पंजाने त्या दगडावरती किंवा जमिनीवरती जोराने स्ट्रक म्हणजे तो पायाचा पंजा आपटू लागला. एवढ्या जोरात त्याने तो आपटला, इतका फोर्स होता की तिथे एक होल तयार झालं. देन ही बिगॅन टू बॅक अवे व्हेरी क्वाइटली. आणि मग तो हळूच शांतपणे मागे जायला लागला. व्हॉट इज इट मास्टर, इज एनिथिंग रॉंग, आस्क द डॉग सरप्राइज्ड. डॉगला खूप आश्चर्य वाटलं सिंहाच्या अशा वागण्याचं. त्याने विचारलं, मालक काय झालं, तुम्ही असे परत का चालले? आय स्मेल अ मॅन कमिंग दिस वे, द लायन सेड. तो सिंह म्हटला की मला एका माणसाचा वास येतोय, की तो इकडेच येतोय. वी हॅड बेटर रन फॉर इट ऑर वी विल बी इन ट्रबल. तर आपण इथून पळून गेलेलंच चांगलं आहे, नाहीतर आपण संकटामध्ये, ट्रबलमध्ये येऊ. ओ वेल देन आय विल से गुड बाय टू यू लायन. आणि मग कुत्रा म्हणाला, मग असं असेल, तू जर एका माणसाला घाबरत असशील तर मग मी तुला बाय बाय करतो, मला आता तुझी सर्व्हिस करायची नाही. आय वॉन्ट अ मास्टर हू इज स्ट्रॉंगर दॅन एनीवन ऑन अर्थ. मला असा मालक पाहिजे की जो सगळ्यात शक्तिशाली पाहिजे, जो कुणालाच घाबरत नसेल, आणि तू तर माणसाला घाबरतो, म्हणून मी तुला आता गुड बाय करतो. And off the dog went to join the man and he stayed with him and served him faithfully. आणि मग तिथून तो डॉग, तो कुत्रा निघून गेला आणि तो माणसाकडे गेला आणि त्याचा नोकर त्याची सेवा करू लागला आणि त्या माणसासोबत तो कायमस्वरूपी राहिला आणि त्याची खूप फेथफुली, प्रामाणिकपणे सेवा करू लागला. दिस हॅपन्ड लॉंग लॉंग ॲगो बट टू दिस डे
द डॉग इज मॅन्स मोस्ट लॉयल सर्वंट अँड नोज नो अदर मास्टर. आता हे खूप 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 वर्षांपूर्वी घडलं, पण तेव्हापासून आत्तापर्यंत कुत्रा हा माणसाचा सर्वात प्रामाणिक सर्वंट म्हणजे नोकर आहे आणि त्याला अजून दुसरा कोणताही मालक माहीत नाही. तो अतिशय प्रामाणिकपणे माणसाची सेवा करतो, त्याच्या घराचं रक्षण करतो, हो ना. तर अशा प्रकारे कुत्रा हा पाळीव प्राणी झाला. समजलं? ओके, बाय बाय.